मित्रांनो कशा केल्यात फाट्या बघा, फाट्यांचं नियोजन. नमस्कार मित्रांनो, बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. मित्रांनो, सकाळच्या सुरुवातीला माडा केसरी मैदानावरती आपण आज आलेलो आहोत. या माडा केसरी मैदानावरती संपूर्ण तयारी झालेली आहे मित्रांनो. फाट्या असन मस्त अशी तयार केली असन, कारण की तयारी बघा मित्रांनो कशी आहे की क्रिकेटचे स्टेडियम सारखे बैलगाडी क्षेत्रातले प्रथमच असे बसण्याची बैठक व्यवस्था प्रेक्षकांना असन, तसेच बैल मालकांना सुद्धा आणि येणाऱ्या सर्व मित्रांना सुद्धा असे पारदर्शक अशा फाट्या सुद्धा केलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, पूर्ण आपण आता पाहताय मैदानाची तयारी पूर्ण बैलांचा थांबण्याचा पल्ला सुद्धा अतिशय संपूर्ण मोठा आहे. पळण्याचं ठिकाण सुद्धा मित्रांनो बघा कसं आहे, वेगळंच चांगल्या पद्धतीने मोठी तयारी केलेली आहे. ओपनच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो अशी कुठेही एवढी तयारी केलेली नाही. आता पाहिलं तसं तर हे समोरचं सुद्धा बघा स्टेज कसं आहे, बसण्याची बाल्कनी सुद्धा कशी आहे, पळण्याचं बॅरिकेड सुद्धा साईडने कसं बैलांसाठी संरक्षण केलेलं आहे. अशी पूर्ण तयारी या बैलगाडी माडा केसरीमध्ये तयारी केलेली आहे मित्रांनो. तसंच आज सांगण्याचा तात्पर्य एकच आहे मित्रांनो, या मैदानावरती सर्वात मोठे बैल आलेले आहेत. बक्याबाई आलेला आहे, कॉकटेल आलेला आहे, 22-11 पिस्टन सुद्धा आलेला आहे. तसंच 81 रायफल आलेले आहे. बारामतीकरांचा लकी सुद्धा आलेला आहे, लाटेकरांचा बॉम्ब सुद्धा घेता आलेला आहे. मित्रांनो, असे अनेक नामवंत बैल या मैदानावरती उपस्थित राहिल्यात. या मैदानासाठी मोठ्या मैदानातला मोठ्या बादशाह असे म्हणणारे अखंड महाराष्ट्रातील असे तमाम बैलगाडी प्रेक्षकांची असे आतुरट वाट लागलेले आहे बैल पाहण्यासाठी. आज बक्याबाई करणार का बॉम्ब करणार का लकीबाई करणार का सर्वांचा लाडका कॉकटेल करणार, कोण होणार महाराष्ट्र केसरी माडा केसरी, सर्वांना आतुरता लागली या कोण होईल महाराष्ट्र केसरी. आणि थांबतो मित्रांनो सुट्टीच्या ठिकाणचं ट्रॅक बघा कसं आहे. दादा नमस्ते. नमस्कार. महाराष्ट्र आपलं माडा केसरी मैदानाचं कसं वाटतंय नियोजन? नाही, आज अपेक्षेपेक्षा चांगलं आहे. आम्हाला काय वाटत नव्हतं एवढी अपेक्षित मैदान सुंदर असेल, पण अतिशय सुंदर त्यांनी केलंय मैदान. बॅरिकेड वगैरे हे जे आहेत त्या सुविधा वगैरे जिथल्या तिथं बैला बांधाय, थांबायला रान, खायचं रान, ज्या सुविधा आहेत त्या अतिशय सुंदर आहे. त्या आपल्याकडं मला वाटत ही नव्हतं एवढ्या व्यवस्थित मैदान होईल का. तर पहिल्यांदा आम्ही पण आलोय, मी पण पहिल्यांदाच ऐकलं इकडे मैदान आहे. ह्या भागात पहिल्यांदाच मैदान आहे, पण अतिशय चांगलं केलंय ते. एवढं मोठं मैदानाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नंबर मैदानाचं नियोजन असं सगळीकडेच झालं पाहिजे. होय, पूर्ण बॅरिकेड गाडीच्या सुट्टीपर्यंत बॅरिकेड आहे. आणि ह्या मैदानाचं ट्रॅक पाहिल्यानंतर काय वाटतंय? ट्रॅक पण चांगला आहे, काय रुंदीला आहे, फाट्या रुंद आहेत, त्या
पुढं रान थांबायला आहे, स्टेज वेगळं आहे त्यांचं, व्हीआयपी स्टेज बाजूला आहे, त्यामुळे ते बैलगाडीवाल्यांना त्रास होणार नाही त्याचा. ह्या सगळ्या गोष्टी बैलांच्यासाठी अतिशय चांगल्या आहेत. आज आपला कोणाबरोबर पायरा आहे? आपला कबाली, मुरुमचा कबाली आहे, त्याच्याबरोबर आपला वजीर पळणार आहे. होय. तरी कडेपूर. कडे हा, कडेपूर. पूर्ण नाव सांगा तुमचं. निवासी यादव, कडेपूर. हम्म. प्रकाश बापू फडतरे, कडेपूर या नावावर आमची गाडी पळते वजीरची. आज कुठल्या नावाने पळेल गाडी? आज प्रकाश बापू फडतरे कडेपूर या नावाने गाडी पळणार. तसंच आता तुम्ही जेव्हा मैदानावर आपण आलेलो आहे माडा केसरी मैदानावरती, तर असं कुठंतरी वाटतंय का की पहिल्याच मैदानात एवढे बैल मालकांना असं प्रेक्षकांना असं एवढी सोय? अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि अशी प्रत्येक मैदानात पाहिजे. खरोखर त्यांनी काळजी घेतल्या बैलांची. कडेनं गाडी पळाली तरी काय त्याच्यावर इफेक्ट होणार नाही प्रेक्षकांचा, गाडीचं नुकसान होणार नाही, एवढ्या लांब येणार आहेत अशी प्रत्येकानं काळजी घेतलीच पाहिजे. तर आता आपण मैदानावरती क्रिकेटचं स्टेडियम असल्यागत वाटतंय? स्टेडियम सारखं आहे, जिथल्या तिथं व्यवस्थित. जरी उशीर झाला तरी लाईटीची सुविधा कशी केलेली आहे? लाईट आहे, सर्वच आहे, पण नाही उशीर होणार. यांचं नियोजन मोठं आहे, त्यामुळे ते लवकरच नियोजनात मैदानावर उरकणार. चांगलं नियोजन आहे. रात्री किती वाजता हल्ला काय? पहाटे आम्ही निघालोय. होय, 3 वाजता निघालोय, आत्ताच पोहोचलो. चालते. धन्यवाद. धन्यवाद.